नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की गुन्हेगारी कशी घडते, गुन्हेगार कसा तयार होतो आणि त्याचं जेलमधलं जीवन कसं असतं ते। तर कुठलाही गुन्हेगार हा जेव्हा मर्डर करतो, हाफ मर्डर करतो, चोरी करतो, दरोडे टाकतो तेव्हा किंवा बलात्कार करतो, त्यावेळेस त्याची रवानगी पहिल्यांदा पोलीस कोठडीत केली जाते आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करतात आणि त्याच्यानंतर मग त्याला जेलमध्ये त्याची रवानगी केली जाते। तर जेव्हा त्याची रवानगी जेलमध्ये केली जाते तेव्हा जेलच्या बाहेरच त्याची तपासणी केली जाते आणि ती तपासणी अतिशय भयानक असते। म्हणजे पूर्ण सगळे कपडे काढून त्यांनी कुठे मोबाईल आणलाय का, पैसे आणलेत का हे तपासलं जातं आणि त्यानंतरच त्यांचं जेलमधलं जीवन सुरू होतं। तर जेलमध्ये त्यांना बॅरेकमध्ये पाठवलं जातं, ज्या बॅरेकमध्ये 50 ते 60 कैदी राहू शकतील अशी व्यवस्था असते। तिथे 150 ते 200 कैद्यांना तिथे ठेवलं जातं। त्यांना रात्रीचं तिथे झोपायला नीट जागा पण नसते, एका फुटात म्हणजे एका अंगावरती त्यांना झोपावं लागतं। झोपताना पण त्यांचे अतिशय हाल होतात आणि तिथे एका अंगावर झोपलेले असताना एकमेकांचा हात पाय जरी लागला तरी पण त्यांच्यातल्या त्यांच्यात मारामाऱ्या सुरू होतात आणि त्याची कोणी दखलही घेत नाही। मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठवले जाते, हेड टू हेड त्यांचं काउंट होतं आणि मग राष्ट्रगीत सुरू होतं। राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रातःविधीला त्यांना सोडले जाते, त्यात मग तेव्हा चहा, नाश्ता आणि थोड्या वेळानंतर जेवण दुपारचं असं दिलं जातं। तर जेवण म्हणजे असं असतं की अक्षरशः ते खाऊ पण वाटणार नाही, अशा जाड जाड रोट्या असतात आणि डाळ भात, आणि ते डाळ वरण म्हणजे अतिशय असं पातळ असं एकदम साधं पाणी असतं। त्यानंतर जेवण झाल्यानंतर त्यांना 11 वाजता पुन्हा लॉक केलं जातं। मग त्यानंतर काही कैदी 11 वाजता तिथे झोपतात, टाइमपास करण्यासाठी तिथले कैदी चल्लसाठ खेळतात, काही जण चेस खेळतात। मग त्याच्यानंतर 3 वाजता परत त्यांना बाहेर सोडलं जातं। मग तिथे 3 वाजता त्यांना ते तिथं लायब्ररीसाठी काही कैदी जातात वाचन करायला, काही पुस्तकं घेऊन येतात, काहींना दवाखान्यात जायचं असतं। तर दवाखान्यात जाताना तिथले जे जेलमधले प्रशासकीय अधिकारी असतात ते विचारतात की तुम्हाला काय होतंय। तर काहींना किरकोळ काही ताप बीप असेल तर ते अधिकारी तिथेच त्यांना पट्ट्याने मारतात वगैरे। मग जे मागच्या लाईनीत थांबलेले असतात ते बघूनच ते पळून जातात मागच्या मागे। आणि तिथे कसं असतं की काही आजार असू दे, तिथे पॅरासिटामॉल हे एकच टॅबलेट तिथे दिली जाते, अशी मेडिकल सुविधा अशी फारशी काही तिथे उपलब्ध नसते। मग नंतर 5 वाजता त्यांचं संध्याकाळी जेवण देऊन त्यांना पुन्हा एकदा लॉक करतात। ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच त्यांना परत उघडलं जातं आणि तिथे असलेले जुने कैदी हे नवीन कैद्यांकडून त्यांची सगळी कामं करून घेतात। कपडे धुणे, टॉयलेट घासणे, भांडी धुणे, झाडून घेणे, ही सगळी कामं त्यांच्याकडून करून घेतली जाते। परत त्यांचे हातपाय दाबायला लावतात आणि ह्या नवीन कैद्यांनी त्यांचं जर ऐकलं नाही तर त्यांना मारहाण पण ते करतात। आणि तिथे जास्ती करून स्किनचे आजार खूप होतात कैद्यांना, कारण हे सगळे एकत्र कैदी असतात, त्यांचे कपडे वगैरे हे अस्वच्छ राहणीमान, ह्यामुळे त्यांना खूप स्किनचे आजार होतात आणि त्याच्यावरती काही अशी सुविधा पण नसते, मेडिकल सुविधा। तर मध्ये एकदा एक कॅम्पेन लागलं होतं तिथे, तर 500 ते 600 कैदी स्किनच्या आजारासाठी लाईनीत थांबले होते। तर एवढी काही त्यांना अशी औषधं वगैरे त्या आजारांसाठी दिली जात नाही तिथे। आणि तिथे जर नवीन एखादा कैदी आला तर त्याचे म्हणजे खाद्यपदार्थ, बिस्किटं वगैरे असे चोरले जातात आणि त्यातल्या त्यात एखाद्या कैद्याला जर एखादा आजार असला, BP, डायबेटीस, तर त्या कैद्याचे तर अतिशय हाल होतात की त्यांना वेळोवेळी डायबेटीसच्या रुग्णांना जेवणच व्यवस्थित लागतं, भूक लागते, तर ह्याची काही तिथे दखल घेतली जात नाही। आणि तिथे जर एखादा नवीन 20-22 वर्षाचा तरुण जर तिथे गुन्हेगार म्हणून गेला तर त्याचे तर अतिशय हाल केले जातात, त्याचा मानसिक शारीरिक छळ केला जातो, लैंगिक अत्याचार केले जातात। तर तिथे अशा खूप नरक यातना तिथे गेल्यावरती भोगाव्या लागतात। म्हणून माझी प्रत्येक पालकांना पण अशी हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा की मुलं बाहेर काय करतात, त्यांचे मित्र कशा प्रकारचे आहेत, त्यांना प्रत्येक गुन्हेगारी क्षेत्रापासून तुम्ही लांब ठेवा। आणि मुलांना पण माझी अशी विनंती आहे की ह्या गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब राहा, की हे जे नवीन भाई व्हायला जी मुलं बघतायत, गल्लीबोळामध्ये दादागिरी करतायत, त्यांनी पण खरोखरीच ह्यातून माझा हा व्हिडिओ पाहून काहीतरी शिकावं अशी माझी इच्छा आहे की ह्याच्यापासून, ह्या गुन्हेगारी क्षेत्रापासून त्यांनी लांब राहावं। कारण एकदा ह्या जेलमध्ये गेले ना
तर बाहेर आल्यानंतर 90% लोक गुन्हेगारी सोडून देतात, पण आतमध्ये जाऊच नाही, कारण आतमध्ये गेल्यावरती अतिशय नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून ह्या गुन्हेगारीचा विचार पण कुणी करू नये असं मला वाटतं. तर माझा व्हिडिओ आवडला असल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.